GS2 मध्ये जो पॉलिटीचा अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थितपणे बघितला का तुम्ही? जर तुम्ही बारकाईनं बघितलं असेल, विशेष लक्षात ठेवायचं, अभ्यासक्रम डिकोडिंग ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. जर त्या सिलेबसला व्यवस्थितपणे तुम्ही बघितलेलं असेल तर त्यामध्ये बघा काही कीवर्ड आहे. उद्भवणारे मुद्दे, आव्हाने, समस्या, हे काय आहे माहितीये का? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की तुम्हाला हा जो अभ्यासक्रम आहे त्याचा करंट इश्यूज सोबत समन्वय साधून तो अभ्यासायचा आहे. आणि जर तुम्ही PYQ बघितले तर आयोगाचे जवळपास 70% PYQ हे करंट बेस आहे. म्हणजे उदाहरणार्थ आर्टिकल 19 वर प्रश्न विचारताना त्यानं कोविड काळामध्ये जे लॉकडाऊन लावलं होतं तर काय तुमच्या ते फ्री मोमेंट म्हणजे स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये आहे का, या संदर्भात प्रश्न विचारला होता. म्हणून अभ्यासक्रमाचे प्रत्येक पॉइंट हे व्यवस्थितपणे अभ्यासणं गरजेचं आहे.